अजय चौधरींशी बातचीत करणार. अजय चौधरी जी, एकंदरीत आपण पाहतो तुम्ही ईव्हीएम सरकार हाती घेतलेला आहे. ईव्हीएम सरकार आणि एकंदरीत पाहतोय एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र मुख्यमंत्री म्हणतात, काय सांगणार? मुख्यमंत्र्यांनी काय बोलावं, मुख्यमंत्र्यांचा विषय, परंतु आमचं ठाम मत आहे या महाराष्ट्रामध्ये जे सरकार आता आलेलं आहे ईव्हीएम घोटाळा करून आलेलं आहे. ईव्हीएम शिवाय ते जिंकू शकत नाही, या घोटाळ्याशिवाय ते जिंकू शकलेलं नाही. आणि म्हणून आमची मागणी आहे की ईव्हीएम हटवा आणि लोकशाही वाचवा. कारण ईव्हीएम हटल्याशिवाय लोकशाही वाचेल. कारण हे दिवसेंदिवस ईव्हीएमचे भ्रष्टाचार, ईव्हीएम मध्ये झालेले घोटाळे बाहेर येत आहेत. महाराष्ट्रामध्ये आता अनेक प्रकार ठिकाणी तिथे पराभूत असलेले ईव्हीएमच्या विरोधामध्ये चाललेले आहेत. त्यामुळे ईव्हीएम हटाव, देश बचावे आमची प्रमुख मागणी आहे. काय वाटतं एकंदरीत या सगळ्या आंदोलनानंतर पहिला दिवस हिवाळी अधिवेशनाचा आहे, ईव्हीएमचा मुद्दा केवळ घेतला आणि चहा पानावरती बहिष्कार टाकला, जुनं पत्र दिलं असं सुद्धा आरोप त्यांनी केला. नाही, जुनं पत्र नाहीये, त्याच्यामध्ये अनेक विषय आहेत, आत्ताची परिस्थिती देखील आहे. त्यामुळे मुख्यमंत्री वेळ मारून देण्याकरता, विरोधकांवरती टीका करण्याकरता बोलतात, परंतु त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांचा विषय घेण्यात आलेला आहे.